पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि आज दोन्ही ठाकरे बंधू आपला वचननामा जाहीर करणार आहेत। दुपारी 1 वाजता दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार आहेत। ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी नेमका काय अजेंडा असणार आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाणार आहे, कोणत्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जाणार आहे, हे वचननाम्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत। तर वचननाम्यामध्ये नेमके काय मुद्दे असू शकतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। मुंबईमध्ये 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ केला जाईल। बेस्टचं तिकीट कमी करणार, 100 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा मुद्दा देखील असू शकतो। त्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये दिले जाऊ शकतात असा हा मुद्दा असेल। आणि उबाठाचे उमेदवार मिलिंद वैद्य या संदर्भात बोलतायत, थेट जाऊया। ठाकरे यांचा सैनिक आहे आणि त्यांचं मला जे प्रेम लाभलेलं आहे त्या प्रेमाच्या खातरच ज्या वेळेला शिवसेना फुटली गेली, माझ्यावर पण प्रचंड दबाव आला, प्रेशर आलं, आमिष दाखवली गेली, पण हा बाळासाहेबांचा जो शिवसैनिक आहे तो कुठेही हटलेला नाही। आणि आज वचननाम्याकरता राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनमध्ये येत आहेत, ते माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि खास करून सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे तो मुंबईमधल्या माहीममधल्या मराठी बांधवांना झालेला आहे। त्यांच्या चेहऱ्यावरच एक वेगळ्या पद्धतीचं हास्य, स्मित हास्य दिसतंय आणि यावरूनच या प्रभागात, या परिसरामध्ये नक्कीच शिवसेना मनसेच्या ज्या काही सीट्स आहेत ते बहुमताने नक्कीच निवडून येतील। तुम्ही एवढे वर्ष सभागृह पाहतात आहेत, मागच्या 4 वर्षांपासून सभागृह बंद आहे आणि त्याच्यानंतर आता निवडणुका लागलेल्या आहेत, काय भावना आहेत? आणि शिवसेनेचे किती नगरसेवक यंदा, शिवसेना मनसेचे किती नगरसेवक यंदा सभागृहात पाहायला मिळतील? मी मगाच्या आज मला नगरसेवक पद हे नवीन नाही आहे, पण ज्या वेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे महानगरपालिका गेली आणि त्यांनी आमची ज्या पद्धतीने नाकाबंदी केली होती, ज्या पद्धतीने नागरी सुविधाची कामं करताना ज्या अडचणीत आणत होते त्याच्यावर वाचा फोडण्याकरता मी संधी बघत होतो आणि ती संधी आता मला पुन्हा उपलब्ध होऊन येणार आहे। या प्रशासनाला शिवसेनेचा नगरसेवक कोणत्या पद्धतीने काम करतो किंवा या मागील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी वागणूक दिलेलं आहे त्याचा संपूर्णतः वचपा या माहीमकरांच्या दृष्टीने मी नक्कीच काढणार आहे। ठाकरे बंधू एकत्र झाला, त्याच्यावरती एकनाथ शिंदे असं म्हणाले की यांचा जो मत आहे तो मराठीचा नाही, तो मलिदाचा आहे। सतत भ्रष्टाचाराचे आरोप जे ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून केले जातात। हो, भ्रष्टाचाराचे आरोप कोण करते? भाजप करते, राष्ट्रवादी करते, शिंदे गुट करते। आज ज्या पद्धतीने भाजपने इतर पक्षातील जी लोक घेतलेली आहेत ते काय सोवळे आहेत का? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत का? आता तर पुण्यामध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्या राष्ट्रवादीने अजित पवारांना जे घेतलं होतं त्यांच्यावरचे आरोप दूर केले होते ते आता एकमेकांवर आरोप करायला लागलेले आहेत। त्यांचे पदाधिकारी सांगतायत की आम्ही अजित पवारांना घेऊन मोठी चूक झालेली आहे। माझं तर म्हणणं आहे की ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत या प्रेसने सामान्य नागरिकांपर्यंत आणावेत। आज मिलिंद वैद्य, मी इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल काय बोलायला जाणार नाही, पण मिलिंद वैद्य जो 92 पासून मुंबई महानगरपालिकेत आहे, एकही भ्रष्टाचाराचा चिखल माझ्यावर उडालेला नाही आहे। यावरूनच तुम्ही बघा की शिवसेनेचं महानगरपालिकेमध्ये कोणत्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे, जे काही विकासाची कामं केलेली आहेत ती शिवसेनेने केलेले आहेत, उद्धव साहेबांनी केलेले आहेत, आदित्य साहेबांनी केलेले आहेत आणि भावी काळातही मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो। अनेक वर्ष सभागृहात होता, इतकी वर्ष शिवसेनेची सत्ता होती, एकनाथ शिंदे असं म्हणाले की बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची, बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची असं उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देश। हो, शिंदेना मी एकच सांगतो, प्रशासन कोणाच्या जोखड्यात अडकलेलं आहे? 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचा फंडाचा दुरुपयोग केलेला आहे, ज्या पद्धतीने नागरी विकासाकरता कामं करण्याकरता जो निधी आहे त्याची कशी विल्हेवाट लावलेली आहे, ज्या पद्धतीने सरप्लसमध्ये मुंबई महानगरपालिका होती तिला कशी खाली खेचलेली आहे, त्यांनी त्या उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत आम्हाला शहाणपण शिकू नये। आम्ही सक्षम आहोत आणि मुंबई महानगरपालिका चांगल्या पद्धतीने आम्ही चालू, एवढंच निश्चित। आणि आता पुढची बातमी, मुंबई मनपाच्या कारभाराबाबत भाजप आरोपपत्र सादर करणार आहे आणि या आरोपपत्राच्या माध्यमातून भाजप ठाकरेंच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देणार आहे।
3 लाख कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत आरोप सादर करण्यात येणार आहेत। ठाकरे बंधू आपला जाहीरनामा आज घोषित करणार आहेत आणि ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यासाठी भाजप सज्ज आहे। दुपारी 3 वाजता अमित साटम याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्षामध्ये केलेल्या 3 लाख कोटीच्या भ्रष्टाचाराचं आरोपपत्र आम्ही आज दुपारी 3 वाजता ठेवणार आहोत। उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील भाजपचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। अपक्ष उमेदवाराला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळालंय। प्रभाग क्रमांक 19 ब मधून लक्ष्मी कुर्शीजा यांनी भाजप पक्षाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानं त्यांना कमळ चिन्ह देण्यात आलंय। मात्र त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार नाहीत। चुकीनं त्यांना भाजपचा उमेदवारी अर्ज मिळाला असं भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वदारिया यांनी सांगितलंय। दरम्यान आपणच भाजपच्या अधिकृत उमेदवार असून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून आपल्याला मतदारांनी मत देऊन विजय करावं असं आवाहन लक्ष्मी यांनी मतदारांना केलंय। त्यामुळे भाजपमधला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। पैनल नंबर 19 ब से उम्मीदवार चुनी गई हूँ और मुझे निशानी मिली है कमल का फूल और आप सबसे हाथ जोड़ के ये विनती करती हूँ, आपको कमल के फूल को जिताना है। और जैसे कि मेरे मिस्टर हमेशा बीजेपी के सदस्य है, वो सेवा करते आए हैं और मैं भी सेवा करती रहूंगी आगे इनके साथ। बाय मिस्टेक बी फार्म पूर्व मंडल अध्यक्ष बंटी कुर्सीजा को दिया गया था। बाद में हमने उनसे संपर्क करने की कोशिश की, लेकिन उन्होंने अपना मोबाइल स्विच ऑफ कर दिया और बी फार्म रिटर्निंग ऑफिसर के पास जमा कर दिया। इसके बाद हमने उनको ये निर्देश दिया कि आप अपना एक स्टेटमेंट जाहिर करें और कहें कि मैं भारतीय जनता पार्टी का ऑफिशियल कैंडिडेट नहीं हूं। मैं मंडल के सभी पदाधिकारियों, बूथ प्रमुखों को और शक्ति केंद्र प्रमुख को आपके माध्यम से निर्देश देता हूं कि बंटी कुर्सीजा के चुनाव प्रचार में ना जाएं। सभी लोग जो है वो हमारे जो 3 कैंडिडेट हैं जिनको कमल का फूल मिला है और एक जो है उसको अभी बैट्समैन मिला है, वो पद मिला है, निशानी